कृतिका, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्हाला या थंडीमध्ये नुसता गाजराचा हलवा खाऊन जर कंटाळा आलेला असेल ना, तर असं दुधी भोपळा घ्या, त्याचे मस्त सालटे काढून घ्या। सालं काढून झाल्यानंतर याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि याच्या आतले बिया काढून घ्यायचे आहेत। पूर्णच याला उघडं करू नका, फक्त थोडेसे बिया काढून घ्यायचे। बिया काढून झाल्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हा दुधी भोपळा किसून घ्यायचा। आज ना मी फायनली ठरवलंच की मी व्हिडिओ अपलोड करणारच, कारण बरेच दिवसापासून मला व्हिडिओ अपलोड करायला जमत नव्हता, एडिट करायला जमत नव्हता ना शूट करायला जमत होतं। याचं कारण असं होतं की माझा एकतर बर्थडे आला, दुसऱ्या वेळेस मकर संक्रांती आली, भोगी आली, या सर्व सणानिमित्त मी माहेरी आले, म्हणजे पुण्याला आले। आम्ही बरोबर बाहेर फिरायला गेलो वगैरे, या सर्व गडबड गोंधळमध्ये मला व्हिडिओ शूट करायला किंवा अपलोड करायला भेटलेला नाही। हा व्हिडिओ सुद्धा कसं बसं मोबाईल हातामध्ये धरून शूट केलेला आहे। तर चला मी सांगते। अगोदर एक कढई घेतली, कढईमध्ये तूप गरम केलं, तूप गरम केल्यानंतर याच्यामध्ये काजू, बदाम, जो पण सुकामेवा तुमच्याकडे अवेलेबल असेल ते याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण जो दुधी भोपळा किसलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं। सॉरी, फ्राय नाही, सॉटे करून घ्यायचा। आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये जे दूध होतं आपण गरम करून ठेवलेलं होतं ते दूध टाकायचं। दुधामध्ये चांगलं हे शिजून घ्यायचं। आता एका साईडला बघा, एक मस्त ट्रिक आहे। मिल्क पावडर घ्यायचं, मिल्क पावडरमध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि हे सर्व दुधामध्ये मिक्स करून त्या खीरमध्ये टाकून द्यायचं। त्याच्यामुळे ना तुमची खीर थोडीशी रबडी सारखी, म्हणजे एकदम छान असं घट्टसरपणा येतो आणि खीर सुद्धा चवीला एक नंबर लागते। साखर वगैरे टाकायची, मस्तपैकी दूध थोडंसं आटून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुमची दुधी भोपळ्याची खीर तयार आहे।